त्याच्यानंतर एक विहीर आहे जी त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंतर. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. हा आहे दिवाळी किल्ला पार्ट सेकंड. आणि फर्स्ट पार्टमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलं किल्ला आम्ही कसा बनवलेला होता. तर ह्या सेकंड पार्टमध्ये आम्ही हा किल्ल्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन जे आहे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर तो पहिला बघा, त्यानंतर सेकंड पार्ट बघा. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टार्ट करूया व्हिडिओ. तर तुम्ही किल्ला बघून ओळखला असालच, आम्ही जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केलेला इथे. आणि हा किल्ला अरेबियन सी मध्ये आहे. तुम्ही बघू शकता आम्ही इथे समुद्र दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे किल्ल्याभोवती. तर मेन गेटच्या बाहेर तुम्ही बघू शकता 2 गजरात जे आहेत जे ते स्वागत करताना दिसत आहेत. आणि जसं आपण किल्ल्यामध्ये एंटर करू तर आपण इथे बघू शकता डायरेक्ट आपण किल्ल्यावरती जाऊ. इथे मावळी दिसत आहेत. त्याच्यानंतर आम्ही इथे एक तोफ दाखवलेली आहे जी जंजिरा किल्ल्यावरती आहे. त्याच्यानंतर एक विहीर आहे जी त्याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नंतर. आणि एक तिथे आम्ही मस्जिद दाखवलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता किल्ल्याचा मेन पार्ट आहे सिंहासन, ज्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. त्यांच्यासाठी एक लाईव्ह बनते. मित्रांनो, हा किल्ला 500 वर्षापूर्वी बांधण्यात आला आणि या समुद्रात बांधल्या कारणामुळे हा किल्ला कोणालाही आजपर्यंत जिंकता आला नाही. या किल्ल्यावरती जवळजवळ 350 वर्ष सिद्धीने राज्य केलं. आणि हा किल्ला जिंकण्यासाठी पोर्तुगीज, ब्रिटिश आणि मराठ्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना काही जिंकता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याला जिंकण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना सुद्धा हे जमलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा ट्राय केलं, पण त्यांना पण हा जिंकता आला नाही. या किल्ल्याचं आर्किटेक्चर असं आहे की या किल्ला लांबून लगेच ओळखता येत नाही आणि दिसत नाही, जेणेकरून शत्रूंना आतमध्ये येता येत नाही. तर ही किल्ल्याची जी भिंत आहे ही जवळजवळ 40 फूट उंच आहे. आणि ही एवढी स्ट्रॉंग आहे, एवढी मजबूत आहे की 500 वर्ष झाली या किल्ल्याला बांधून, तरी अजून ही इंटॅक्ट आहे तशी तशी. मित्रांनो, हा किल्ला जरी समुद्रात असला तरी याच्यामध्ये 2-3 विहिरी होत्या, ज्यातलं पाणी फ्रेश होतं. आता तुम्हाला तर माहिती आहे समुद्रातलं पाणी हे सॉल्टी असतं, पण ह्या विहिरीमध्ये इंटरेस्टिंगली पाणी फ्रेश होतं. तर ते कसं तर समजून घेऊया आपण. आता जर हा अरेबियन सी आहे, हा एक समुद्र आहे, त्याच्या खाली एक अंडरग्राऊंड ॲक्वाफायर होते, म्हणजे ते पाण्याचे झरे होते. जे मेन जी लँड होती आयलँडपासून 2 किलोमीटर दूर मुरुडला जी लँड होती, तिथून ते झरे वाहत वाहत इथपर्यंत किल्ल्यापर्यंत येत होते. आणि किल्ल्याच्या खाली एक मोठा दगड आहे, त्या दगडावरती हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. आणि तिथून पाणी जे आहे हाय प्रेशरनी पाणी डायरेक्ट विहिरीमध्ये येतं, जेणेकरून हे इम्पर्बिलिटी ते मेंटेन होते. आणि तो दगड आहे तो फक्त फ्रेश वॉटर अलाव करतो, आणि सलाईन जे वॉटर आहे किंवा सॉल्टी वॉटर आहे ते तो आतमध्ये येऊ देत नाही. म्हणून फक्त आतमध्ये इथे फ्रेश वॉटर राहतं आणि सॉल्टी वॉटर आहे ते आतमध्ये मिक्स होत नाही. तुम्हाला माहिती आहे सॉल्टी वॉटरची डेन्सिटी आहे ती खूप जास्त आहे फ्रेश वॉटरपेक्षा. आणि फ्रेश वॉटर जे आहे ते खूप हलकं असल्यामुळे वरती राहतं आणि सॉल्टी वॉटर हे खाली राहतं, ज्यामुळे इथे 24 तास 12 महिने बघू शकतो पाणी इथे फ्रेश असतं. मित्रांनो, या किल्ल्यावरती जवळजवळ 22 भल्या मोठ्या तोफा होत्या. त्यापैकी 2 म्हणजे चावडी आणि कळाळ बांगडी. आणि या सगळ्या तोफा ज्या आहेत त्या पूर्णपणे लोखंड असेल आणि कांस्य यांचे जे मिश्रण करून बनल्या होत्या. आणि या सिद्धी जेव्हा राज्य करत होते त्या काळीच बनलेल्या होत्या. या किल्ल्यावरती जो कोणी शत्रू येत होता त्यांना मारण्यासाठी या चांगल्या वापरल्या जात होत्या. या 22 तोफांपैकी आजही काही तोफा जंजिऱ्यावर शाबूत आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आलोच मी पुढचा व्हिडिओ घेऊन.